नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खरंच खूप भारी दाखवलेला आहे। इकडे युगंधरने सगळ्या मीडियासमोर विद्याधरची चांगली जिरवलेली आहे। म्हणजे त्या विद्याधरने मीडियावाल्या लोकांना पैसे दिलेले असतात युगंधरचा अपमान करण्यासाठी आणि आनंदीला मुद्दाम धक्का देऊन पाडण्यासाठी। आणि मंडळी हे सगळं काही आता युगंधरने पाहिलंय आणि त्यानंतर जे काही त्यांनी जी मीडियासमोर त्याची धुलाई केली आहे आणि त्यानंतर विद्याधरचा जो काही चेहरा सगळ्यांसमोर आणलाय तो बघण्यासारखा झालाय। म्हणजे ह्या विद्याधरने आनंदीला आणि युगंधरला या मीडियासमोर अपमानित करण्यासाठी जो काही प्लॅन केलेला असतो त्यामध्ये आता तो स्वतःच अडकलाय आणि सगळ्या मीडियासमोर स्वतःचीच इज्जत घालून घेतली आहे। तर म्हणजे खरंच आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या। तर मंडळी इकडे युगंधरने शिल्पाला फोन केलाय आणि शिल्पाला फोन करून सांगितलंय, मी घरी यायच्या आत तुझा हा रागीट आणि पडलेला चेहरा मला बघायचा नाहीये। मी घरी येण्याआधी तू गुरुजींच्या आश्रमात निघून जायचं, मला कोणतेही कारण नको आहेत। मला तुझं हे तोंड अजिबात बघायचं नाहीये आणि जोपर्यंत आनंदीबद्दल तुझ्या मनात चांगले विचार निर्माण होत नाहीयेत, आनंदीचा तू जोपर्यंत आदर करत नाहीयेस, रिस्पेक्ट करत नाहीयेस, जोपर्यंत तिच्याबद्दलचे विचार तुझ्या मनातले बदलत नाहीयेत, तोपर्यंत तू निंबाळकरांच्या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाहीयेस। मी काय सांगतोय ते लक्ष ठेवून ऐकायचं। जोपर्यंत तुझे विचार बदलत नाही आहेत तोपर्यंत निंबाळकरांच्या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही आहे आणि हा माझा शेवटचा शब्द आहे, असं म्हणत आता युगंधरने फोन ठेवला आहे आणि शिल्पासुद्धा तर रागारागाने निघून गेली आहे। तर मंडळी आता इकडे मायेत ना झालेला सगळा प्रकार, घरामध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात, युगंधरने जी काही शिल्पाला शिक्षा दिली आहे, हे सगळं आता आनंदीला सांगितलं आहे। आनंदी म्हणते की माई, मी मालक साहेबांशी बोलू का? मी जर मालक साहेबांशी ह्या विषयावर बोलले ना तर बरं होईल, कारण माईंना आपलं सॉरी शिल्पाताईंना ह्या गोष्टीबद्दल एवढी मोठी शिक्षा बरोबर नाही आहे। म्हणजे घर सोडून जाणं आणि आश्रमात राहणं नाही आहे। पण आता माई म्हणतात, हे बघ आनंदी, तू जर आता युगंधरशी जाऊन बोललीस तर युगंधरला कळेल की घरच्या एवढ्या मोठ्या गोष्टी आनंदीला कशा कळाल्या। म्हणजे त्याला संशय येईल आपल्यावरती आणि त्याला असं वाटेल की तू कोणाच्या तरी कॉन्टॅक्टमध्ये आहेस आणि आपण जो काही प्लॅन केलाय ना हा तो सगळा फसला जाईल। तर आनंदी म्हणते की हो ते पण माई बरोबर आहे, पण हो एवढी मोठी शिक्षा कशासाठी? म्हणजे फार तर त्यांनी काय केले, मला कपडे घालायला लावले हो चुकीचे, पण याचा अर्थ असा याची एवढी मोठी शिक्षा की त्यांनी घर सोडून निघून जायचं? तर मंडळी आता इकडे दाखवलं की पृथ्वी हा त्याच्या कामाचं काही काम, म्हणजे त्याचं काही काम सुरू असतं आणि आनंदी इथे आता काही डिझाईन्स करायला बसलेली असते। तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की मी काय म्हणतो, मी जरा बाहेर चाललोय, म्हणजे आता आपल्या सगळ्या मीटिंग्स वगैरे आवरल्यात, तर थोडंसं म्हटलं मुंबईमध्ये फेरफटका मारून येतो आणि बाबांसाठी सुद्धा मला काही गोष्टी खरेदी करायच्यात, तर तू येशील का माझ्यासोबत? आता ही आरती म्हणते की नाही, मला थोडंसं काम आहे, काही डिझाईन्स बनवायच्यात। पृथ्वी म्हणतो, आता काही काम आहे? आपण ज्या कामासाठी आलो होतो ते आपलं काम झालंय, आपल्याकडे आता फ्री वेळ आहे तर जाऊ शकतो। आरती म्हणते नाही आहे, ते काय झालं माहिती आहे का, राघव सरांनी मला एका दुसऱ्या प्रोजेक्टवरती काही डिझाईन्स बनवायला सांगितल्यात। आता म्हणतो की दुसऱ्या प्रोजेक्टवरती कोणतं? आपण असं दुसरं कोणतंही प्रोजेक्ट घेतलेलं नाही आहे। आपण जी मीटिंग करायला आलो ती झाली आहे, आपल्याला ती ऑर्डर मिळाली आहे आणि आपल्या कंपनीला त्याचा भरपूर फायदा झाला आहे। तुला आणखीन वेगळं काही करायची गरज नाही आहे। आरती म्हणते, तुला कळत नाही आहे का, मी जर या प्रोजेक्टवर काम केलं, जर डिझाईन्स त्यांना आवडल्या, तर आपल्याला आणखीन ऑर्डर मिळेल, आपल्या कंपनीचा केवढा मोठा फायदा आहे, तू का विचार करत नाही आहेस? पण आता राघवचं आणि हिचं बोलणं काही ह्याला पटत नाही आहे पृथ्वीला। आणि आता हा म्हणतो की तुमचं हे कधी ठरलं? म्हणजे तू तर मला बोलली नाही आहेस आणि मीटिंगमध्ये पण असं काही झालं नाही आहे। त्यावर आरती म्हणते की नाही, ते मी त्यांच्याशी नाही का कामाबद्दल बोलत होते एका साईडला जाऊन, त्यावेळेला हे ठरलं। पृथ्वी म्हणतो, ह्या कंपनीचा मालक मी आहे, बॉस मी आहे, मला न सांगता ह्या गोष्टी तू परस्पर कशा काय ठरू शकतेस? आणि माझ्या कंपनीत काय करायचं काय नाही करायचं हे मला चांगलंच माहिती आहे। माझ्या कंपनीचं जी मीटिंग होती, जे मला काम करायचं होतं ते झालंय, त्याच्यामुळे आता तुला आणखीन कोणतंही परस्पर डिसिजन घ्यायची गरज नाही आहे। हा म्हणतो की कुठेत राघव सर, कुठे भेटला तुला तो राघव? ती म्हणते की नाही, राघव सर ऑलरेडी खाली येऊन थांबले आहेत, ते मला म्हणले की तुला वेळ असेल तर खाली ये, आपण ह्या डिझाईनवर चर्चा करूया आणि एकत्र काम करूया। काय हरकत आहे रे आपल्या कंपनीला जर प्रॉफिट होत असेल तर? आता पृथ्वी चिडतो आणि म्हणतो की तुला कळत नाही आहे का? आता त्याला खरं तर तो राघव अजिबात आवडलेला नसतो, कारण राघव ज्या पद्धतीने तिच्यासोबत वागत असतो त्याला ते बरोबर वाटत नसतं आणि खरं तर तो आरतीच्या काळजीपोटीच ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय, पण तिला ते कळत नाही आहे। आणि तो म्हणतो की हे बघ, माझ्या कंपनीला दुसऱ्या कोणत्याही ऑर्डरची गरज नाही आहे, मला जे मिळालं आहे, माझ्याकडे जे प्रोडक्ट आलं आहे, मला जी ऑर्डर मिळाली त्यात मी फाईन आहे, ओके? तुला जे काही करायचं ते कर, माझ्या कंपनीसाठी परस्पर डिसिजन घेऊन तिथे जाऊन त्याला भेटायची काही गरज नाही आहे। आणि आता पृथ्वी म्हणतो की मला हा फालतू वेळ घालण्यात वेळ नाही आहे, मला बाबांसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे, मी चाललोय, तू येणार आहेस का? आरती म्हणते की मला नाही यायचं तिथे येऊन तुझ्यासोबत अपमान करून सण करायचा, तुझ्यासोबत भांडण करायची, त्यापेक्षा मी इथेच बसून राहीन। आणि आता तो पृथ्वी रागारागाने निघून जातो।
ती आरती ही इथे काम करत बसलेली असते आणि मंडळी तेवढ्यात ती तिथे राघव जो आहे त्या राघवला फोन करते आणि त्याला म्हणते की काय ना पृथ्वी सरांना हे अजिबात आवडलेलं नाही आहे. तर मंडळी हा युगंधर आता इकडे आनंदी बसलेली असते. आनंदी माईंसोबत फोनवर बोलत असते आणि युगंधर येऊन म्हणतो की आनंदी कोणाशी बोलतेस तू, अशी एकटीच काय बोलत बसलीस. त्यावर आता आनंदीला काय उत्तर द्यावं कळत नाहीये. आनंदी म्हणते की नाही, ती मी इथे एकटीच होते आणि मला थोडी भीती वाटत होती ना, म्हणून मी देवाचं नाव घेत होते आणि मी माझी 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 स्वतःशी बोलत होते. आता ही आनंदी ह्या सगळ्या गोष्टी सावरून घेते आणि माईंशी बोलते हे काही तिने आता दाखवून दिलं नाहीये. माई आता म्हणतात की आनंदी बरं केलंस बाई तू हे सावरून घेतलंस, नाहीतर युगंधरला कळलं असतं ना तर खूप मोठा गोंधळ झाला असता. आता एक काम कर, तू पुढे 4 पावले पुढे जा, तुझ्यासमोरच युगंधर उभा आहे. आणि आता आनंदी म्हणत असते की माई ह्या चप्पलमुळे मला चालायला होत नाहीये, मी काय करू. आणि बिचारी आता आनंदी पुढे जाते आणि तिचा हिलच तुटतो आणि ती खाली पडणार. तेवढ्यात युगंधर तिला सावरतो. आणि मंडळी आता हा सीन असा दाखवला, इतकं छान दाखवलाय. सगळेजण आता युगंधर आणि आनंदीकडे बघत बसलेले असतात आणि तो सीन एकदम छान असा रोमॅन्टिक दाखवलाय. आणि सगळेजण मीडियावाले लोक, सगळे असलेले तिथले गेस्ट, सगळेजण या दोघांचं टाळ्या वाजून छान कौतुक करत असतात. आणि हे सगळं बघून आता हा विद्याधरचा तिळपापड झालेला आहे. त्याला काय ते पटलं नाहीये. म्हणजे तो आनंदीच्या बाबतीत ज्या ज्या काही गोष्टी करायला निघालाय त्या सगळ्या अपोजिट होत चालल्यात. म्हणजे सगळीकडे ह्या युगंधरचं आणि आनंदीचं कौतुकच कौतुक सुरू आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की आरतीने त्या राघवला फोन केलाय आणि म्हणत असते की राघव सर, पृथ्वी सरांना नाही आवडलं हे आपण जे काय काम करतोय ते, त्याच्यामुळे मला नाही यायला जमणार. तर हा राघव म्हणतो की आरती अजिबात काळजी करू नकोस, आपण कंपनीच्या फायद्याचा आणि कामाबद्दलच बोलणार आहोत ना. आणि हो, पृथ्वीला कसं समजावायचं ते मी बघेन, तू नको काळजी करूस, तू येऊ शकतेस खाली, मी थांबलोय. आरती बोलते बरं ठीक आहे चालेल. आणि आता ही आरती इकडे काम करत असते आणि ती खाली त्याला भेटायला जाणार असते. तेवढ्यातच दरवाजा नॉक झाल्याचा आवाज येतो. तर मंडळी आता इकडे दाखवले की युगंधर आनंदीचे जे हिल्स आहेत ते तुटलेले असतात म्हणून तो तिला खाली बसवतो. आणि आनंदी म्हणते की मालक साहेब, माझा एक हिल तुटला आहे आणि मी अजिबात कम्फर्टेबल नाही आहे. म्हणजे मी कधीही असे हिलचे चप्पल घातल्याच नाही आहे तो आणि कधी 2 पावलंसुद्धा चालली नाही आहे. मला नाही जमणार आहे ह्याच्यातून चालायला. आणि ती बोलत असते युगंधर म्हणतो चूप, एकदम चूप. आणि आता तो काय करतो, दुसरा हिलचा जो सँडल आहे तो घेतो आणि त्याचे पण हिल आहेत ना तोडून टाकून देतो आणि म्हणतो की हे घे, हे घाल. आता बघ दोन्ही चप्पल एकदम सपाट आणि प्लेन झाल्यात, तुला चालायला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि मंडळी खरंच, आणि युगंधरने स्वतःच्या हाताने आनंदीच्या पायात चप्पल घातल्यात आणि तिला उठवलंय. आणि आता तिचा हात धरून तो निघून तिथून चाललेला असतो मंडळी. आणि इतकं छान दाखवलंय. आनंदी म्हणते की मालक साहेब खरंच खूप ग्रेट आहात तुम्ही खरंच. आणि ती सगळ्यांसमोर युगंधरचं खूप कौतुक करत असते. सगळ्या गोष्टी तुम्ही कशा इझिली सोडवता, किती छान पटकन तुम्ही याच्यावरती आयडिया काढलीत, खूप छान वाटलं. आणि मंडळी आता सगळे मीडियावाले सुद्धा युगंधर आनंदीकडे बघत असतात, त्यांचं कौतुक करत असतात. आणि हा विद्याधर चिडलेला असतो आणि म्हणतो की प्रत्येक ठिकाणी जिथं ह्या आनंदी आणि युगंधरचं नुसतं कौतुक कौतुक ऐकायला लागतंय. थांब, आता तुम्हाला चांगलाच इंगा दाखवतो. तर मंडळी आता ही आरती दरवाजा कोणीतरी नॉक केलाय, तिला असं वाटतं की पृथ्वी रिटर्न आलाय म्हणून. आणि म्हणून ती दरवाजा उघडायला जाते आणि समोर हा राघव असतो. ती म्हणते की राघव सर तुम्ही आणि इथे. त्यावर आता म्हणतो की हां, मी ते काय झालं कामासाठीच खाली चालू होतं, तिथेच थांबलेलो. पण ते खाली पेस्ट कंट्रोलचं काम सुरू आहे ना, त्याच्यामुळे मला त्याचा खूप त्रास होत होता. म्हणून म्हटलं जावं आणि वरतीच यावं. चालेल ना तुम्हाला, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना, मी आत आलो तर चालेल ना. आरती आता थोडीशी अवघडल्यासारखी झालेली असते, पण म्हणते की हां या ना, काही हरकत नाही, या आतमध्ये. आता हा राघव आतमध्ये येतो आणि इकडे तिकडे बघत असतो. आरती जाते आणि काम करायला सुरुवात करते. आणि आता ती त्याला काही डिझाईन्स वगैरे पण दाखवत असते. त्याने आणलेल्या कॉफी असतात. आरतीला म्हणतो की घे ना कॉफी घे. आरती म्हणते की नाही ठीक आहे, काही हरकत नाही आहे. आणि आरतीने आता कामाला सुरुवात केली आहे. तिने काही बनवलेल्या डिझाईन्स असतात ते त्याला दाखवते. हा राघव साईडच्या सोफ्यावर बसलेला असतो आणि पटकन जातो आणि तिच्या कडेला जाऊन बसतो. आता आरतीला आणखीन अनकम्फर्टेबल वाटत असतं. पण आता जेव्हा ती डिझाईन दाखवायला सुरुवात करतो, म्हणजे आरती सुरुवात करते, तेव्हा हा राघव जाऊन तिचा हातच पकडतो आणि तिच्याकडे असं खूप वेगळ्याच नजरेनं तिच्याकडे बघत असतो. आता आरतीला सुद्धा आधी सुरुवातीला खूप कसरीच होतं. ती तिचा हात पटकन त्याच्या हातातून सोडून बाजूला घेते. राघव तिचा पुन्हा हात पकडतो. आरतीने पुन्हा हात तो बाजूला केलाय. आता आरतीला कळतं की याच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे आणि ती म्हणते की राघव सर काय करताय तुम्ही. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की हा विद्याधर जो आहे त्याने तिथे असलेले जे मीडियावाले लोक आहेत त्या मीडियातल्या लोकांना पैसे दिलेत आणि त्यांनी सांगितलंय की युगंधर आणि आनंदी यांची ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये इज्जत गेली पाहिजे. आणि हा युगंधर अडाणी आहे, अशिक्षित आहे, त्याला इंग्लिश बोलता येत नाही आहे, त्याच्यामुळे मीडियासमोर त्याला जाऊन इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायचे. तर मंडळी आता आनंदी आणि युगंधर दोघंसुद्धा बसलेले असतात आणि त्यावेळेला तिथे मीडियावाले लोक येतात आणि म्हणतात की सर तुम्ही इकडे येता का, आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. युगंधर म्हणतो की हो. आनंदीला म्हणतो आनंदी तू इथेच बस, मी पटकन आलो.
आणि मंडळी आता मीडियातली लोक सुरुवातीला त्याला मराठीमध्ये काही क्वेश्चन्स विचारत असतात आणि तो त्या सगळ्या प्रश्नांची अगदी छान धडाधडची उत्तरं देत असतो. आणि तेवढ्यात आता हा विद्याधर त्या माणसाला खुणवतो आणि म्हणतो की विचारा, म्हणजे नाही का, इंग्लिशमध्ये असे प्रश्न विचारा, कारण हा इंटरनॅशनल हा ग्लोबल अवॉर्ड आहे, त्याच्यामुळे त्याला इंग्लिशमध्येच प्रश्न विचारायचे आहेत. आणि मंडळी आता तिथल्या एका माणसाने सुरुवात केली आहे, युगंधरला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायला सुरुवात करतो आणि बाकी सगळेजण धडाधड असे प्रश्न विचारायला सुरुवात करतात. युगंधरला काही कळत नाही आहे, पूर्णपणे बावरलेला असतो तो. माई म्हणतात, अरे हे काय झालं, अरे बापरे. आणि आनंदी म्हणते, माई काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का. तर मंडळी इकडे पुन्हा असं दाखवलंय की ती माणसं पुन्हा त्याला प्रश्न विचारतात युगंधरला इंग्लिशमध्ये आणि त्याला काहीच कळत नाही आहे, त्याचा पूर्ण गोंधळ उडालेला असतो. माई म्हणतात, हे असं काय झालं, अरे बापरे आता युगंधर काय करेल. आनंदी म्हणते, माई बोला ना, काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का. माई म्हणतात की हो, ते मीडियावाले युगंधरला प्रश्न विचारतायत आणि युगंधर त्या प्रश्नांची उत्तर नाही देऊ शकत आहे. आनंदी म्हणते, माई का नाही देऊ शकत, मालक साहेब खूप हुशार आहेत, ते सगळं काही नीट सांभाळून घेतील, तुम्ही नका काळजी करू. माई म्हटलं, तसं नाही आहे, युगंधर अशिक्षित आहे, शिकलेला नाही आहे, तो त्याला इंग्लिश नाही येत, तो इंग्लिश त्याला समजतसुद्धा नाही, तो काय उत्तर देणार आहे. आणि मंडळी हा विद्याधर त्याला खूप मजा येत असते. मालक साहेबांना एवढे प्रश्न विचारत असतात की काही म्हणजे त्यांना काहीच बोलता येत नाही आहे. आता इथे युगंधर सगळ्यांना म्हणत असतो, ऐका ना, तुम्ही मला हवं तर मराठीमध्ये प्रश्न विचारा, मी तुम्हाला मराठीमध्ये उत्तर देतो. पण त्यातला एक माणूस म्हणतो की मालक साहेब, हा इंटरनॅशनल ग्लोबल अवॉर्ड आहे, तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरे इंग्लिशमधूनच द्यावी लागतील. आणि मंडळी आता माई इकडे आनंदीला सांगत असतात की आनंदी बाळा, युगंधर शिकलेला नाही आहे, त्याला मीडियावाले लोक इंग्लिशमध्ये प्रश्न विचारतात, त्याला नाही देता येणार आहेत प्रश्नांची उत्तरं. आनंदी म्हणते की काय, माई तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी सगळं काही सांभाळून घेईल. माई म्हणतात, आनंदी बाळा तू कसं सांभाळून घेणार आहेस. आता आनंदी म्हणते, माई नका टेन्शन घेऊ, मी घेते सगळं काही सांभाळून. आणि मंडळी आता आनंदी तिथून उठून येते आणि तेवढ्यातच काय होतं की त्यांचा इयरफोन आहे, जो इयरबड्स घातलेत, त्याची बॅटरी डाऊन होते आणि आनंदीला पुढे कसं जायचं आता कळतच नसतं. आनंदी तिथे थांबलेली असते आणि आता म्हणते की आता काय करू, मालक साहेबांच्या इज्जतीचा प्रश्न आहे, काही करून मला सगळं काही सांभाळून घ्यावंच लागणार आहे. आणि मंडळी आता आनंदी तिथूनच, जेव्हा हे लोक मोठमोठ्याने प्रश्न विचारतात, आनंदी म्हणते की थांबा, तुम्हाला इंग्लिशमधून सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना, मी देते. आणि मंडळी आता इथे जो युगंधरचा जो इंटरव्ह्यू घेत असतात इंग्लिशमध्ये, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आनंदीने दिलेत. आणि हा जो काही ह्याचा प्लॅन असतो विद्याधरचा, तो प्लॅन तिने पुन्हा एकदा उद्ध्वस्त करून टाकलाय. आणि पुन्हा एकदा आनंदी आणि युगंधरचं सगळेजण खूप कौतुक करत असतात. म्हणजे युगंधरवर ही अशी कंडिशन असताना सुद्धा आनंदीने सगळं कसं काही सांभाळून घेतलं. आणि मंडळी तेवढ्यात आता काय होतं की इकडे हा विद्याधरचा प्लॅन फसलाय, त्याच्यामुळे आता तो इकडे धनश्रीला कॉल करतो आणि म्हणतो की मला ना आत्ताच्या आता फ्लाईटची 3 तिकीटं बुक करून हवी आहेत, आत्ता लगेच. धनश्री म्हणते, फ्लाईटची 3 तिकीटं कशासाठी, काय कारण आहे. तो म्हणतो, धणे जास्त प्रश्न विचारायचे नाहीत, जेवढं सांगितले ना तेवढंच करायचं, मला आत्ता या क्षणी पटकन 3 तिकीट्स बुक करून हवेत म्हणजे हवेत. तर मंडळी आता आनंदीला आणि युगंधरला फसवण्यासाठी या विद्याधरचा आणखीन एक मोठा कट आहे. आता नक्की तो काय करणार आहे, त्याने ही फ्लाईटचे तिकीट्स कशासाठी बुक केलेत, हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या.